सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान. प्रियसीचं लग्न जमलेलं कळलं म्हणून पोराचं हृदय बंद झालं. इतकं हलकट हृदय आहे का तुझं? अरे असे 56 पोरी येतील ना बावळ्याचा शिर सलामत पागल आहे का तू? तिच्या बाई 3 पोरं पहिलेच वाहून गेलते, तो 4था नंबर लागला. मरत होतो कुणी कुणाच्या वाचून मारायचं नाही. आणि एक वाक्य सांगा, तुम्ही मेले तरी मागच्यांना काही घेणं नाही. काय मत आहे तुमचं? काय घेणं नाही, हे फक्त भ्रम आहे. आपल्याला वाटतं असेल तसं. आता हे आपलं आपल्या बायकोवर किती प्रेम आहे. आपला बाप आपल्याशी बोलायचं बंद झाला. आपला आई आपल्याशी बोलत नाही. आपली बहीण आपल्याला दिवाळीला ओवाळायला येत नाही. आपला भाऊ आपल्या दारात सुद्धा येत नाही. हे कोणाच्यामुळं? तिची बहीण आपण शिकाय इकडं आणली ना, आपली बहीण दिवाळीनं नाही आणली. बायको म्हणा, कोणत्या माणसाच्या बायकोनं नवऱ्याबरोबर आग्नीत उडी टाकली बोटवर करा बरं? कोण मरत? हे करे स्त्रीचा पती तरुणपणात मेला म्हणजे मरू नये. काय बोंबलं ती बाई? देवान तुझी रणकी झाली, मेल्यान मला काला नेलन त्यांना काला, मला काला ठुलन त्यांना काला नेलन. कोणच्या का पाहून जगून कशासाठी जगून? नवरा जळाला का बाई आगी कवड येते आणि 2-4 बाया तिला मागं वडीत्या आणि जाळाजवळ न्या अशी डिली करा बरं. अशी जाळाजवळ डिली करायची. शिंगाट घरगाठी कोण मारत कोणासाठी? हे फक्त मानायचं राहतं. असं तसं. मा एक वाक्य सांगा मारा, आपल्यासाठी जगात 2च माणसं देवाने निर्माण केले, एक आई वडील आणि 2 संत. 15 वर्षापूर्वी 9 साडीतली म्हातारी आमची रस्त्याच्या कडेला काट्या तोडायची. 5 वाजल्याच्या पुढे बाईचं काम काय? काट्या तोडणे, सरपण काढणे. एखादा माणूस यायचा, तिने म्हणायची भाऊ काय रे? तो म्हातारा माहितीच काढायला याचा, पण तो माहिती कोणाकोणाचं काढायचा? त्या म्हातारी पशी बसायचा. आणि तो म्हणायचा आपली मुलगी द्यायची तुमच्या शेजारी चाललंय. आता त्यानं हिला सांगायचं कारण काय? या म्हातारीचं त्या घराबद्दल मत काय? पण ती म्हातारी हुशार, आडानी पण हुशार. ती म्हणायची भाऊ माणसं नंबर 1 आहे. आमचं त्यांचं जमत नाही, बोलणं होत नाही, येणं जाणं नाही, पण माणसाला नाव ठेवायला जागा नाही. जर जमलं ना तर पुरीचं नशीब करून टाक. आडानी बाई, पण विचार किती मोठे. आता शिकलेल्या बाईला म्हणा बरं असं तिथे नका देऊ. गुड्डीनं जो 10वी पासून पसंत केला ना तोच चांगला. आता उगाच गुड्डीचा बाप ऐकत नाही, नाही तर माझ्या डोक्यात तोच आहे. आणि गुड्डी सुद्धा एक दिवस आमच्या तोंडाला काळं फासणार, गुड्डी त्याच्या संग जाणार याचा मला अंदाज आहे. म्हणून मी गुड्डीच्या बापाला काही बोलत नाही. आणि गेलीच ना गुड्डी, पेपरला गेली, आलीच नाही. मग का निकालच घेऊन येते का काय करते काय? आणि मग गुड्डीची आई म्हणली मी म्हणलंच होते तुम्हाला ती जाणार आहे. इज्जत गरीबाला आहे, श्रीमंताला नाही. मला इज्जतीला कोण जपतो? श्रीमंताचं काय नाही. श्रीमंताची पोरगी कोणाबरोबर पळून गेली तरी ते लय भारी बोलत आहे. बदलत्या काळानुसार मुलीनं घेतलेला निर्णय योग्य आहे. काय व्याकरण वाचित काय कळत, पण सहज जनता चुत्या बनली तेव्हा सहज. तसं बरं आहे ते पोरगा मायला 10वीलाच लक्षात आलं तर बरं आहे. तशी त्याची आई मागं लागून येईल पण घर बरं आहे. तसं त्याच्या बापाची 3री बायको आहे पण घर जरा बरं आहे. त्याची बहीण आहे तशी जाईल पण पार्टी चांगली. काय आग लावितो त्या पार्टीला. आता समजा आपल्या भागडीत नवरदेव, मला जमायचं नाही कोणचं, भागडीत नवरदेव माळकरी पोरे, पेरबीत नाही, 2 एकर जमीन आहे. 2 एकर म्हणजे 80 गुंठे. बागडीमधली 80 गुंठे जमीन म्हणजे अजून 4 वर्षांना 80 कोटीची इस्टेट. 80 कोटी फार. फक्त तो काय आहे निर्वेशने. माणसं त्याला पोरगी देत नाही. माणसं जमीन कमी आहे. आणि इकडे 3 जण भाऊ, थोरलं याड आहे, मधलं भांगाराचे आणि धाकटे काही डोळे लाल करते. माणसं द्या नवरदेव पेतोय बरं का पण पार्टी चालली. पेतोय पोर तसं पोरगी द्यायच्या लायकीचं नाही पण माणसं चांगली. त्यांना GCP आहे. काय खड्डा घेतो का त्या GCP? खड्डा घेऊन मरतो. कोणाला देतो पोरगी? 80% पोरं लग्न जमावणारे दलाल नीट आहे का? 99% लोकांच्या डोक्यात एक किडा घुसलाय का पोरगी सर्व्हिसवाल्यालाच द्यायची. तो एक किडा कोणच्या डोक्यात घुसलाय कुठून? कोणी उठावा पोर चिटकेल पाहिजे. वायर दे त्याच्या हातात.
तुला चिटकेलच लागत ना. आणि सर्व्हिसवाली क्वालिटी इतकी भामटी आहे तुम्हाला सांगतो. लग्नाच्या बैठकीत सर्व्हिसवाले माणसं सरड्यासारखा रंग बदली त्या मारा. सर्व्हिसवाल्या मंडळीला जर लग्नाच्या बैठकीला बसवलं ना, आपण म्हणलं ना देणं घेण्याचं काय, तर ते नालाय का काय म्हणते माहिती का, तुमच्याशी संबंध स्वर्ग मिळाला. पुरीचा बाप रडतो आनंदाच्या भरात. त्याला वाटतं माझ्या मुलीचं चांगलं झालं. अहो ते 20 गुंठे जमीन विकून टोले जंग लग्न करत्या, 5,000 फेटेच आणत्या. आणि महाराज 2 महिन्यानं तो परत त्या पुरीला फ्लॅट घ्यायचा आहे, बंगला बांधायचा आहे, ट्रॅक्टर घ्यायचा आहे, रोटा घ्यायचा आहे, आणि पैसे रोट्याला कोंबड्याची शेड टाकायची. आणि हे नाला की त्या पुरी पुढं काय प्रश्न पडतो माहिती का महिला म्हणलं. ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तर मा बाप जागणार नाही. मुळात माझ्या बापानं 20 गुंठे जमीन विकून माझं लग्न केलंय. ती पोरगी अंगावर सण करती सगळं. आणि दिवाळीला पोरगी आली ना, बापाला चहा घेऊन गेली तर बापाच्या कुशीत लहान पोरीसारखी रडली. आणि काय म्हणली माहिती का, मी आता जाणार नाही. बापाने ओळखलं, पाण्यासारखा बाप जसा रडला पोरीच्या कुशीत. आणि काय म्हणलं माहिती का, डोळ्याचं पाणी पुस, अजून 20 गुंठे घालीन, पण त्या नालायकांच्या तोंडावर पैसे फेकीन. याला बाप म्हणतात. 40% लोक शेतकरी सर्व्हिसवाल्यांना पोरी देऊन मूर्खपणा झालाय का नाही कबूल. 15 वर्षापूर्वी आपल्याकडे असं होतं, लगीन जमत नसलं का कार्ट मुंबईला नेऊन घालायचं. ती एक फॅशनच आणली होती लोकांनी. ते उचलायचं मग ते तिकडे भंगार गोळा करतं का काय करतं कोणाला माहिती. लोक म्हणजे लागलं बा, लागलं पोर, लागलं बा, धंद्याला लागलं, लागलं धंदा करतोय, लागलं धंद्याला. म्हणजे पुरीचा बाप नाही आता 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 वाट पाहण्यात मजा नाही, करून टाका. टोले जंग लगीन करायचं. ती पुरीचा बापन गेली मुंबईला. पोरगी 3 महिन्यानं भांड्याचा टेम्पो आला घरी. अरे बा, कंपनी बंद झाली. ती यार बंद झाली. आता तसं नाही. आता बागडीतल्या माणसाला म्हणलं ना पोर मुंबईला येतो म्हणतो आपण सकाळी जाऊन येऊ, संध्याकाळ पोर घरी येऊ, पण पाहूनच घेऊ दे. आता नाही, आता कारण पूर्वी गरीब माणसं होती बिचारी, भोळेपणात करायची. आता माणसं म्हणता नाही, 8 वाजता जरी निघालं तर 12-1 वाजेपर्यंत मुंबईवरून यायचे माणूस. पाहूनच येऊ. एकदा नजरी खालून घातलं ना मग ते म्हणते मग नाही जमायचं. पहिलंच जमेल काय जमेल. चला कोणला गरज आहे तिसरं. आता हे मित्र मित्र फक्त आपल्याला खिस्सा गरम येतो रे, खिस्सा रिकामा करा. काला मित्र येतील तुमच्या मावतीला सुद्धा. काय माणसं म्हणते मग त्याला लय माणूस की त्याच्या मागे 7-8 लोक राहत्या पाजितो म्हणून. लोक फुकाटी इंडा येडे. अहो मळ्यात माणूस मिळाल्यातल्या गावातले म्हणतात तिथून निघाल्यावर फोन कर, मी झाला याला. सवड नाही लोकांना. आणि गावात पडले होतं म्हणलं अरे पण आग लागली लागली मग जाऊ दे होते. अरे माणसं तिथं येईन. डाव्याला माणसं तर बसली ना नदीवर मारा, कावळा लिंबावर दिसला का माणसं चपला घालतात. आला अरे तो दुसरा कावळा आहे, दुसरा या ना. निघाले लोक. मंगलाष्टकाच्या सदैव लग्नमवर बामण आला, कार्यालय मोकळं, माणसं थांबत नाही. मग माणसांना मौतीला जायला वेळ नाही, डाव्याला जायला वेळ नाही, सावळ्याला जायला वेळ नाही, लग्नाला वेळ नाही. आणि माणसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सभेला जातात. फुकार जाते का ऐ तुम्हाला काय बसले का. खरंय खरंय मी निघून गेलो का, धंदा आहे त्यांचा, दिली ठोकून आमच्या चालले. काही नाही महाराज, काही नाही. पुन्हा नीट ऐका. मरण कधी येतं, आता कसं मरायचं ऐका, मरून दाखवतो. शरीर थकलंय शरीर. डोळ्याची ताकद कमी झाली, पायाची ताकद कमी झाली की मरणारा माणूस निश्चेष्ट पडतो. पान सकट तो फक्त पाहतो, पाणी बिनी पित नाही, जेवण बिवण काहीच नाही, पडेले. माणसं म्हणत्या तो आता तंद्रीत आहे. खरं आहे ते महाराज. लोक विचार नाही करीत. काही माणसं, माजारी माणूस भेटायला गेला ना त्याच्या पायाजवळ बसतात माणसं. पायाला हात लावती एक म्हातारी, आता गार पडायला लागले, आता सालायनाचा खर्च करण्यात मजा नाही. काही तर त्याच्या पुढचे नाकाचा शेंडा पाहत्या. कल्ला बरं का. आता जेवढ्या कागदांवर सह्या घ्यायचे तेवढं घेऊन ठेवा. जवळजवळ सगळं आटपलं. आता पहा बरं का. आणि खरं आहे ते महाराज. प्रत्येक माणसानं सकाळी आपल्या नाकाचा शेंडा दोन्ही भोवयांच्या मधून पाहायचा. जर दिसला नाही तर 7 दिवस मोजायचे, असा नियम आहे. कधी बी ध्यानाटायचं. आणि ते कसं पाहतो दाखवून दाखवतो. आपल्याकडे सगळ्याची उत्तर आहेत. हा नाकाचा जो शेंडा आहे, इथून तुम्ही सरळ बोटवर नेलं तर इथं एक खड्डा आहे दोन्ही भोवयांच्या मध्ये, आणि त्या खड्ड्याच्या खाली एक खड्डा आहे. इथं एक खड्डा आहे. आणि गण लावणारे ध्यानात ठेवा, इकडे कोणीकडे गण नाही लावायचं कधी.
गण लावायची जागा तशी आहे, दोन्ही भुवयांच्या मध्यभागी अष्टगंधाचा किंवा बुक्क्याचा बोर्ड ठेवा आणि मग वर तुम्ही आख्या अंगाला चोळा, तुम्हाला महाराज म्हणा म्हणून. जसं सापडून मोकळी जागा सापडून तिथं चोळा, मोकळी जागा सापडून तिथं चोळा, तो कुठेही चोळा. पण इथं भरकुटी आहे, इथं भरकुटी आहे, हे अनुसंधान आहे महाराज. म्हणून तर हरिपाठातलं प्रमाण आहे, अनुदेव मौन जपमाळ अंतरी अशी बोगसगिरी नाही ती. इथं अनुसंधान आहे आणि या अनुसंधानावर नजर ठेवली आणि नाकाचा शेंडा दिसला नाही का 7 दिवस मोजावे महाराज. त्यावेळेस त्या माणसाचं शरीर थकलं, मरण त्याचं जवळ आलं, तो तंद्रीत आहे. पुरावा त्याला 5व्या अध्यायातला. संसार चित्र उमटे आणि मनोरूप पट फाटे. चित्रपट त्यानं आयुष्यभर केलेल्या सगळ्या कर्माची फळं त्याच्या डोळ्यापुढे दिसतात. देव ईश्वर तो ऑडिटचा दिवस आहे, 31 मार्च ऑडिट दिवस. मग सगळा हिशोब, कोणचे कोणचे लग्न मोडले, कोणचे कोणचे बांध कोरली, किती किती दुधात पाणी घातली, किती किती गायांना वासरं दाखवले नाही, लई पिल म्हणून पातेल्यात दूध पितू, हो सगळं केलं. आणि त्यावेळेस त्याला जी गोष्ट अतिशय आवडते ती गोष्ट त्याच्या डोळ्यासमोर येते महाराज. आणि त्याला ती वस्तू मिळावा अशी वासना तयार होते. काही माणसं 70 वर्ष माल ठेवतात आणि मरायच्या टायमाला घरच्यांना असं करतात, अंड अंड अंड. आता घरचे म्हणतात द्यावा का नाही, पण त्याला 3 टोळ्या पडत्या. एक म्हणते गण माल टिकवली देऊन टाका, एक म्हणते मग का म्हाताऱ्याची वासनाच होतं का, कोंबडा बिंबडा झाला मग, आणि एक म्हणतं तसं मरू द्या, फक्त भजन म्हणा, त्याच्या कानावर पडू द्या, मोक्ष मिळेल. आणि ती वासना त्याच्या डोळ्यासमोर आली का वासना तिच्या भावाला फोन करते. तिच्या भावाचं नाव आहे यम. यम लगेच राजदूतला येणार आणि आला का माणसाच्या 2 गोष्टी चालू असतात. ऐका, इथं हलाहल चालू असते इथं, आणि हे चालू असतं. माणसाला यम न्यायला आला का त्याला गचकी बसली आणि माणूस गेला की समोरची माणसं लगेच कापूस घेत्या, त्याच्या नागपुडीत घालीत्या, मेला माणूस. आता कसा मिळाला ऐका. त्याला जी गोष्ट आवडत होती, पुरावा आहे का हो महाराज मंडळीसाठी. अध्याय नंबर 8 ओवी. ते बी जितेने अवसरे जे आवडून जे उरे, ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जायचे आठवे, तो ते गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते त्वा. मरताना त्याच्या समोर आला असेल ते. अजून काही पुरावा आहे का. हरिपाठ नाथबाबाचा, हरिपाठ नाथबाबाचा जन्म घेणे लागे आणि गाथ्यातलं प्रमाण याच्यासाठी केला शेवटचा दिवस. यासाठी मग ते भजन करीत करीत करत गेलं तर हे बंद झालं आणि हे बंद झालं. नागपुडी बंद झाली का नागपुडीत कापूस घालायचा, शिल्लक राहिलं ते प्रेत. आता काय झालं ऐका. जुना कपडा का शरीर जुनं कापड काढून टाकलं आणि नवा शर्ट घातला. शर्ट जुना होता तो काढून टाकला आणि नवा घातला, शरीर तेच आहे. मग याची जी वासना होती त्यानुसार तो पुढच्या जन्मात गेला आणि हे शिल्लक राहिलं हे प्रेत. मग आता लोक रडतात कोणाजवळ, प्रेताजवळ. हा माणसं दुःख प्रगट करतात प्रेताजवळ. याच्यामध्ये काहीच राहिलं नाही. प्रेताला हात आहे, प्रेताला पाय आहे, प्रेताला कान आहे, प्रेताला माणसं पुढं जाळतात हेही माहित आहे. मग तो एकटा नदीवर जात का नाही. त्याचं उत्तर, त्याला जो चालवतोय तो त्याच्यातला निघून गेलाय आणि तो पुढे गेलाय, जन्म घेणे लागे. माता हे शिल्लक राहिलं हे प्रेत. आता हे जे प्रेत राहिलं याची घाण सुटू नये म्हणून जावायचंय. तसं हे नासकच आहे ना. आता याच्यात काय राहिलं नाही, चैतन्य राहिलं नाही. मग आता हे काय झालंय, प्रेत. आता प्रेत झालं प्रेत. संपला विधी. घरचे रडले, पाहुणे रावळे पिठलं भाकरी दणकून खाल्या, निघून गेले. दुसऱ्या दिवशी घरातले 2-4 माणसं आले. भाऊबंद तर राहिले नाही कोणाला, भाऊबंद मेले. ती टोळीच पलटी झाली. भाऊबंद वारले सगळ्यांची, भाऊबंद बाकी. आणि ते बरं झालं मेले, ते लई नालायक भाऊबंद. निम्या अर्ध्या टोळ्या मेल्या नाही तर भाऊबंद इतके नालायक, जिवंतपणी नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांद्यावर. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. नको कोणाला राम राम, आपलीच टोळी. आता माणसं राहिले नाही, भाऊबंद वारले. महाराज लोक फक्त कडक कपडे घालतात नाही तर खांदेकरी व्हायला माणसं राहिले नाही. काय मत आहे तुमचं. 10 वर्षापूर्वी पोराचं लग्न जमवायचं तर पिकअप भर माणसं जात होती. पिकअप मध्ये घोंगड्या टाकायचे, 10-20-50 माणसं बसायची. आता पोराचं लग्न जमवायला पोराची आईन पोराचा बाप जाते, पोराचा बाप स्कूटीवर. आणि ते बी जेवताना म्हणते आम्ही हालतो कोण म्हणणं का, आपलं सगळं जुळल्याशिवाय काही म्हणणं का, बोंग्या होईल बोंग्या.
पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हण नका, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून, अजून तमाशा होईल. माणसं फक्त कडक कपडे घालून नेलं नाही तर माणसंच राहिली नाही. काय मत आहे तुमचं? रक्ताचे नाते बी ते फार संपले. थोरल्याच्या पोराची सुपारी फुटली, धाकटं काय बाई टिकेल नव्हतं. थोरल्याच्या पोराची सुपारी फुटली, धाकटं काय बाई टिकेल नव्हतं. ते गावाला पाणी भरीत होतं. पाहुणे गंदबिन लावून त्याच्याच बांधाने गेले. हा पाणीच भरीत होता खोरं घेऊन. हा पाहुणे म्हणला राम राम, इकडं कुठं? पाहुणे म्हणले आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. आता भावाभावांचं जमत नाही, हा इतिहास आहे. तुमच्या नाही माझं नाही हे कोणी कोणाला सांगायची गरज नाही. त्याला फक्त एवढं म्हणायचं होतं, चांगलं झालं घराकडे चला, पाणी बी नाही घेऊ, जेवेल तर तुम्ही हाय. किती साधं आहे. ती माणसं म्हणली ती भावाभावांचं जमत नाही, पण माणसं एकमेकाला चांगले. हा त्यांनाच मस्त म्हणला आमच्या भावाचं पोर तुमची पोर पहा बरं, जागेवर लगीन मोडलं तर एक गव्हाची वाफोळी भरेपर्यंत लगीन मोडलं आणि डीपी जळाली, गहूच वाळून गेला. इतके वाईट दिवस आलेत महाराज, इतके वाईट दिवस. याची पोरगी नटी व्हायच्या प्रॅक्टिसला जाते आणि याचं पोर कराटे शिकायला जाते. बॉक्स आहे ना पुढं, तो प्रॅक्टिस करतो. आणि याची बायको 40 वर्षाची झाली हो, गायनाचे क्लास लावी होती. काय गंधर्व होती का तुम्हाला? 3 दात पडले तू कांता राग शिकती. आता तुला एकच राग आहे, तू जाणे एवढाच राग आहे महाराज. म्हातारे आता काय झालंय, इंद्रिकेचं कीर्तन आहे महाराज. थोडं कानाला वाईट आहे पण खरंच आहे. मी मरणार म्हणजे मरणार नाही 25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल महाराज. लोकांना वाटतं महाराज काही बोलतो. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नका जाऊ, तुमचा मुलगा म्हणून ऐका. ते कालही सत्य, आजही सत्य, उद्याही सत्य. फक्त कानाला वाईट आहे, सत्य ऐकायची लोकांची परिस्थिती. अहो 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसं काय विकास करतील? भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे, आता नाही. तोवर तुम्ही राहत नाही आणि आम्ही माल छापल्याशिवाय. तुम्ही विचित्र पाना महाराज. ST ड्रायव्हर कवा मरल सांगता येत नाही, त्याला 17,000 पगार आहे. आताशी कुठं तरी त्या पत्रात पडले का? ते वायरमन कवा चिटकल याची गॅरंटी नाही. 27,000. पोलीस अख्या रात डांबरी उभं 30,000. उद्या मंत्री येणार, अख्या रात वडाला पाठलावून उभं होती. मंत्री आलाय बी गेलाय बी ते वडालाच राहिला. अरे त्याला 30,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही, 82,000. आणि आमदाराला सगळं फुकाट 1.5 लाख. काय लोक आहे मग कीर्तनकारांनी 5-50 हजार रुपये रोज कमवले ना, कुठं मुळ्यात उठलं लोकांनी. आणि कीर्तनकाराने 5,000 मागितले ना, ते बाजार मानला बा देवाचा. म्हणजे आम्ही कोण? आमदाराला टोल नाका फुकाट, गेस्ट हाऊस फुकाट, खुली भाडं फुकाट. कोणी पैसे द्यायचं का? 1.5 लाख. आणि भजनेनी जर आता यांनी 500 जास्त मागितले ना, बाजार मानला बा देवाचा. अरे तुम्ही लुटून देश खाला, त्याचं काय नाही. आमच्या 500 रुपये तुमचं का मुलात उठत? कुटीचं लग्न बामणाच्या पैशावरून बांधा. लग्न कुठीचं आणि त्या बामणाला म्हणला तुला 300 काल लागत. तो बामण म्हणला देऊ नको, तो वाटोळं म्हणणार. परत ते पुरी करावंच लागणार, दुसरं लग्न करावंच लागणार. तू अरे देऊन टाक ना. बामणानं 500च्या 500 मागितले ते द्यावा. लग्नात ते खरे पैसे सत्कारणी कोणाच जातात? बाकीच्याला का? बाकीच्याला देऊन का? हे लोक अशीच. दहाव्याचं सुद्धा आता पॅकेज निघणार आहे बामणाला. कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर, टाकून. लोक आता फार राईस प्लेट झाले. चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे नाही पैसे दिले नाही. थोडलं का मागितलं तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाही तर पैसे द्यायचं का सगळं नाही. म्हणला भाऊ फुकट करा पण त्याचं आहे एवढं तर म्हणा. आता दाव्याचं प्रवचन केलं महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. लोक पसायदान झाले तर जाता निघून. बाबाला टाकला ना खाटा पैसे, पेट्रोल पुरचे ते घेतले पाहिजे. बरं लोक इतके हुशार झाले तर आता बाबालाच म्हणतात ज्ञानेश्वरी घेऊन या. मग तू बरं नाही म्हणला भोंगाई बिन माईकही घेऊन ये म्हणून तुझा आरोप
काय लोक लोक जर आपण म्हणलं दहाव्याचं प्रवचन आपलं आहे ना, हा मग तुम्ही ज्ञानेश्वरी सुद्धा घेऊन या. म्हणजे तू करणार काय? बरं नाही म्हणला बुक्याची पुडी खिशात आण, हरे आण, तुझा तूच घाल, तुझी तूच लाल कर. आणि ते बाबाला टाकलं खाटापाशी, लोक गेले निघून. मग त्याला एक जण म्हणला, तुम्हाला फोन कोणी केला? तो म्हणलं मग मी काय बळच आलो का काय? बरं आता पेट्रोल पुरते तर घेतलं पाहिजे. मग तो बाबा पण टाकला खाटापाशी. मग बाबा चप्पी केलेलं सापडीतो. ते चप्पी केलेलं तो म्हणला राम राम. तो म्हणलं मी चुलत भाऊ आहे ती आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग ते खरं मालक राहतं ना नदीला, ज्याच्या घरी दाव आहे ते खडकाव बसेल राहते खाली उघडच. हात्याला सापडीत गेला. मग आता काय करेन? गाडीच लुटीत न्यायची वेळ आली. हाताला म्हणला राम राम. तो याच्या पुढचा काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम? तो म्हणला प्रेम आणला वाट पेट्रोल पुरती दे. तो म्हणला पण तुला कळत नाही का मी उघड आहे? मग ताटलीतले तरी आणशी दे भाऊ. काय कर काय नाही महाराज. झाकली 1.25 लाखाची फक्त कडक कपडे घालून इंडा त्यात लोक. त्या म्हातारी ताटलीत हात घातला, आपलं पातेल्या डब्यात हात घातला, मुठभर साखर काढायची आणि चहा प्यायचा. म्हणजे मग मी सुखी राहील. म्हणजे तात्पुरतं मला समाधान लागेल. तिनं डब्यात हात घातला आणि पोरग पळत आलं. आणि पोरग आईला म्हणलं आई पास झालो काय मी? पास झालो आई मी, पास झालो आई. आईनं डब्यातला हात काढला, मुठभर साखर घेतली, पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गाळाल्या. बोलायची पैशात किंमत किती तुम्ही कधीच करू शकत नाही. आई येते. आईवर कादंबऱ्या नका करू, आईवर चित्रपट काढू नका, आईवर कथा करू नका, आईवर कीर्तन प्रवचनात भाषण करू नका. आईला हसत ठेवायला शिका. ही पूजा आहे. भाषण करून काय करणार? आईवर भाषण करून काय करणार? तीच आई आज बिन भाकरीची जगात. चला थोडं पुढं मरावं कसं, स्वर्गात कुठं जातो इथपर्यंत गेलं. आता स्वर्गात गेल्यावर काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायचा येऊ का? काय तुम्हाला इथपर्यंत आणून घातलंय. आता शिक माणूस मी याला राख आणली, घरी जाळली. आता पुढे त्याचा दावा हा घालायचा का नाही तुमच्या मनावर, कारण आता घालणार आहे. पण श्राद्ध का घालायचं एक वाक्य सांगा मला. आई वडिलांच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी. आता हे बिचाऱ्या माऊली आहे, यांची आज श्राद्ध आहे. त्यांना मुलगी नाही, आमने मुलगा नाही, पण मुलीने आणि जावयाने हा आनंद पाहिलं. त्या आईने दिलेला आशीर्वाद तुमचं कल्याणच करणार. असं कसं आई बापासाठी केलेलं पुढे वाया जात असेल. कुणी करा कसंही करा काय नाही. महिला म्हणलं तुमची आई जिवंत आहे ना आई, बस तोपर्यंत तुमची मजा आहे. तुम्ही त्याला कधीही भेटा या, तुमची पिशवी रिकामी नाही राहणार. कवठ बोर जांभळ हरभरे भुईमुगा शेंगा मिरच्या एकदा तुमची आई गेली ना पिशवी आणायची नाही, पर्स आणायची. पर्स पिशवी भरून देणारी फक्त कोण आहे माहिती आहे का? आईच. बस आईवर कथा न करू. आई येते. अजून सुट्ट्या उद्या लागायच्या आहेत. म्हातारा साधा आहे. 4 वेळा म्हातारीचं टुमणं सुरू झालं. सुट्टी लागल बरं का त्याला, सुट्टी लागल बरं का त्याला. कोणला? नाताला सुट्टी लागल बरं का. अंगणात खेळला पाहिजे सुट्टी लागल बरं का. तो म्हणला जातो. जातो नाही जावाच. गारका घालून या. अगं तो म्हणला आपली परिस्थिती हे बा, आपल्या घरात नैवेद्य नाही झाला ना चालेल, माझ्या घरात पुरणपोळी लाडू करायचे नाही झाले ना चालतील. माझा नातू अंगणात खेळला ना माझी दिवाळी तीच. याला आई म्हणायचं. सर्व्हिसवाले मंडळी ध्यानात ठेवा, जिनं दूध पाजलं तरी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिली नाही. महाराज आईनं पगार नाही विचारलं कधी. आग लावतो या पगाराला, काय तुला सासरवाडीचं कल्याण करायचं कर. तिनं पगार नाही विचारला. महिला मंडळी एक वाक्य ऐकाल का आज? ऐका महाराज म्हणून ऐकू नका. महाराज मरू दे उलथू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपलं का मरा ना गंज बो आहे, दगड उचकला का बो आहे. पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐकाल का? ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. ऐकाल का? फक्त एक ऐका, माझं पाया पडतो तुमच्या. तुम्ही फक्त माझं एवढंच वाक्य ऐका. दिवाळीचा काळ आहे, वाईट बोलू नये. सणासुदीचे दिवस, दिवाळी सुरू झाली. मी तुमच्या मुलासारखा आहे. फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना ना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. सगळं झालं तुमचं. मी नाही म्हणणार मी शेतकऱ्याचे, मी तुमच्या मुलासारखा आहे. मी म्हणणार नाही तुम्ही ते जिल्हे ठेप ठेवा. आपल्या घरात ते शक्य
नाही. आपल्या घरात 8च्या 9ला होऊ शकतो, यादा कधी एखादीशी होणार सुद्धा. आपल्या घरी शेतकऱ्याचं आहे, आपल्या घरात नाही. आपल्या घरात असे हलकट चहा आहे का, उठल्या चहा मग तोंड धुतो. वाघाच्या वंशातली बेटी, आणि त्याला विचारलं का वाघ का तोंड धुतो. हा बिबट्या घरात मुतून पडला आणि याला काय झालं. त्याच्या घरी कीर्तन करा, मग कमा राहिला तेव्हा त्या अगोदर नाश्ता करा मग आंघोळ करा. मी म्हणलं तुम्ही आवलात कोणती खानला काय माणसं आहे मला. फक्त सासऱ्याला सांभाळा, ती मागतील तेव्हा तांब्यावर पाणी द्या, मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या, झोपतात तिथं तांब्यावर पाणी ठेवा, आणि ते झोपतात ती जागा तेवढी झटकून काढा, आणि पाहुण्यांमध्ये त्यांना आदराची वागणूक द्या. पाहुणा घरात आला ना पहिला चहा म्हाताऱ्याला देत जायचा, म्हणजे मग बरं वाटतं त्याला. काही लोक इतके नालायक आहेत, कुटीचे बंगले बांधले हरामीनी, आणि पुरीला पाहुणे आले म्हातारा कोंडून घेते. उघडू नका म्हणजे म्हातारा, काही बोलून म्हातारा तो आमचा म्हातारा जवळजवळ डोक्यातून गेला, कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे वड्याला सापडेल. बाप काय नाही. उघडू नका. सुनबाई तर आलीच थोबाड वाशीत मध्ये, पाया पडते दार उघडू नका. कसा सासरा सांभाळी ते माझं मला माहिती, फुकट सांभाळी. अय तू तिकडून 5-7 8 10 12 तांबे घेऊन आली, म्हणजे जागीरदारी घेऊन आली, घर आयती मिळाली, बंगला आयता मिळाला, काय केलं तर. अय उलट चांगलं घर वाहिलं काढून दिलं, तो काय इतिहास काढवला घरात. अय एक भाऊ नोकरीला आणि एक शेतीवर आहे. महिला म्हणलं शेतीवर आहे, तो तुमचा नवरा आहे, तो त्याच्या कर्मानं राहिला का सासऱ्याने तुला. तो शिकला असता तर शिकवलं नसतं का तुझ्या सासऱ्याला. तू काय म्हणते सासऱ्याला, वाटोळं केलं माझ्या नवऱ्याच, तू होती का. अय तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही, त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतले होती. त्याला जर सकाळी 9 पाटी दिली तर तो दुपारी 6 घेऊन येत होता, होती का तो पेन्सिल येत नव्हता, खात होता पेन्सिल. त्याला पाहिलं कोंबडी सुद्धा मोकळ्या मैदानात अंड घालीत नव्हती असं सांगत होता तो उलट ते ट्युशन लावल्यामुळे जाग्यावर आलाय. काय लोक मग एक भाऊ शेतीवर आहे, एक नोकरीला. तेच नोकरीवाला काय म्हणतो माहिती शेतकऱ्याला, इतके दिवस माझी शेती खाली, त्यानं सांभाळली म्हणावं का खाली. तो नालायक म्हणतो, त्याचा दोष नाही, तो तसं बोलणार नाही, पण त्याला ढोस तसा आहे. त्याला माहिती आपला भाऊ आहे शेतीत काही पिकत नाही, पण ती ढोसावर जे लावलं ते त्याला पंप आहे ना घरून, LPG आहे, CNG आहे, आणि त्या बायकोनं ढोस भरायचा. इतके दिवस आपली जमीन खाली, इतके दिवस आपली जमीन खाली. शेतकऱ्याच्या बायको पुढं म्हण बघतो तू तुझ्या नवऱ्यापाशी म्हणती ना माझी जमीन खाली, अशी तुझ्या जावापाशी म्हण, ती शेतीवर आहे तिच्यापाशी म्हणतो खरं. एक बरगडी नाही राहायची तुला, ती फक्त मूडमध्ये तुझं काम, तू कायमची ऍडमिट होशील असं एकदा कदा खेळती. ती काही साधी नाही. तुम्ही म्हणू शकत नाही जावापाशी, तू कोणच्यापाशी भुकशील. मग तो त्याच्यापेक्षा भाऊ असं कर, कधी ध्यानात ठेवायचं भावांना. आता भाऊ मला आहे, भाऊ तुम्हाला आहे, भावांच्या ज्या जमीन आहे ना ते त्यांना सांगितलं भाऊ तुम्ही कोणालाही वाट्यान द्या, पण ते आम्हाला नको. कष्ट आम्ही करायचे, तुम्ही शानपणाच्या भाषा आमच्यावर करायच्या. काय पिकत आमचं आम्हाला माहिती, तुम्ही तिकडे 3ऱ्या खंडाने द्या, नाही तर उलथा. आमच्या मुलांना तळतळाट नको. काय मत आहे तुमचं. आम्हाला एक मुलगा एक मुलगी, त्यांना सुखानं जगू द्या. तुमची तळतळाट घ्यायला आमची पोरांनी काही कष्ट केलेलं नाही, आमच्या पोरांना सांभाळण्याची आमची ताकद आहे. महाराज धोत्रावाल्या माणसाने पोरगी 12वी केली, पोरगा तहसीलदार केला, काय फुकट केला काय. आज अंगठे बहादर गडी आहेत, पण पोरगी MA BEd केली, पोरगा BSc BEd केलाय, पोरगी डॉक्टर केली, त्याला कळत आहे ना काय केलं नाही का. अंगठे बहादर गडी बिचारायला सही येत नाही, बायकोनं त्याच्या बिचारीनं कानातलं मोडू मोडू पोरग शिकवलं, पण डॉक्टर केलंच ना. तुम्ही 90-80 पगार घेऊन काय पराक्रम केला. तो एकच पोर ते याडं निघलं, तो काय पराक्रम केला. एकच पोरगी ती परीक्षेला गेली आलीच नाही, तू असं करतो काय. त्या म्हाताऱ्याला बिचाऱ्यानं 3 पोरींचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केला, येर खल्ली मोटर बसवली, पाईपलाईन नाही केली, रुपया कर्जही नाही, गोंठा इकलाही नाही. 100 कौलाचं घर बांधलं, 100 माणसं जो तिलेवढी पडी काढली त्यानं. 3 पोरींचे लग्न केले, टोले जंग, दुपार भरगाव लापशी खात होतो. तुला एकच पोर, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही, काय केलं.
अय आणि आता नोकरीवाले म्हणजे आम्ही प्रगती केली काय वांग केलं 58 वर्ष सरकार धुतलं रिटायर झाले बंगल्याला खुदडी आणली 58ला 60ला बंगला पुरा झाला आणि 62ला वास्तू शांती झाली आणि 63ला तो वर्ष सरत आलो तू बंगल्यात झोपला काय गेलं उलट तो आमचा धोत्रावाला गडी होता पण 3 पोरींचे लग्न टोले जैन केले इयर आहे खल्ली महाराज इयर अशी नाही खल्ली पैसा बंद संपला का काम बंद पैसा आला की काम काय अशी येडे होते काय यावर्षी पाया भरून ठेवायचा हरभऱ्याचे पैसे झाले कौलं घेऊन ठेवायचे गव्हाचे पैसे झाले पत्रे घेऊन ठेवायची जुने लोक असे भंगार होते काय 13% काढा ना बांगला बनला त्याने वास्तूसाठीलाच पत्र आलं व्याज तुम्हाला पाहुणे गेले फोडा पत्र तो राहू द्या तर गडबड इथं जुनं ते सोनं होतं महाराज सोपं नाही आणि जुन्या लोकांनी तहसीलदार तुम्ही पहा जेवढे क्लास 1 अधिकारी ना सगळे मराठी मीडियमचेच आहेत सगळे मराठी तहसीलदार कलेक्टर प्रांत SP MPBS देणारे MPSC देणारे गरिबाची पोरं आहेत पण क्लास 1 आहेत आता मागच्या MPSCचा निकाल लागला महाराज कारखान्याच्या गेटवर हात वर करून गाडी सोडणारा पोरगा MPSCला पास झाला काय कौतुक आहे का नाही हे आमच्या शेतकऱ्याच्या बाईचं पोरग तहसीलदार झालं तर कौतुक नाही पुढऱ्याचं पोर पुढरे झालं काय कौतुक आहे ते होणारच होतं ते कोणाला जमूनच देते नाही दुसरं ते कसं काय होतं त्यांची ती साखळी राहती बाप दामला का पोऱ्या उठला का यायला दिवस गेले येई वाला 3 जण का साडूला जुळे झाले तुळी तीच कुठं जमून देतात कोणाला ते त्यांचं असंच राहतं मला डेअरीतला काढायचं आणि सोसायटीत घालायचं सोसायटीतला काढायचं आणि अंगणवाडीत घालायचं टोळी तीच एपा खोद्याला पोरग झालं आणि त्यानं संघ आणलं संघ बाप्पा बाप वाजितोय म्हणून पोर आणलं पाखोद्याला आता त्याला 100-200 रुपये कार्यक्रम व्हायला ना दिले पोरग बसलं लोक काय म्हणले माहिती केला पोर बापाचं कमी पडलं पोर आणायला सुरुवात केली आणि तुमच्या 3 पिढ्या दुसऱ्याला उतरून देणं तुम्ही काय केलं तुम्हाला असं वाटत नाही का आपण चुकीचं वागतोय तुम्हाला काय माया पुढं खरं आहे फक्त इंदुरीकर मरण ना भाऊ तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल काळ वाईट आहे सासू सासऱ्याची काळजी घ्या काही नाही आणि ज्या ज्या सुनांनी सासऱ्यांचे छळ केले तिला अशी सून आली तिला एकही सून नाही तिला विचार ना काय चाललंय अहो ती बोलून देत नाही बाई वाघिणी डरकाळे फोडीतून नुसती माझ्या डोळ्या देखत आणायची ग बाई माझ्या डोळ्या देखत आणायची आण ना तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई वैशाख सुना आली का ज्येष्ठ तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तुला अजून माहित नाही आणि जिथे थोरल्याचं लग्न झालं त्याला विचारलं ना धाकट्याचं करता का यंदा नाही का बाई दिवाळी झाल्यावर पाहू पहिलीनच एवढी जिरवली तर दुसरी दिंडीत गाडी तुला ज्या पोरानं बायको करेल नाही ना ते कार्ट बोलून देत नाही कोणा ते म्हणते बायको करू दे अशी नीट करून टाकीन गपची बस असंच म्हणायचं तो बाप तू तर सासरवाडीला कांदे वाटणं करायला गेला भाऊ तुला काय तुम्हाला माहिती आहे महाराज किती जाल कुत्र पाळा पार माणसं फाडणार आणि शिवारात वाघ येऊ द्या कुत्र भुकत नाही त्याला भुकायचं इंजेक्शन द्या ते कणा ते पण भुकत नाही ते म्हणते भुकलं का याच्यासाठी केला होता 8 तास विचार कुत्र आहे ते वाघ आला ना शिवारात इतर टायमाला ते मालका शेजारी झोपते वाघ आल्यावर खाटा खाली जाते हुशार येते वाघ आला म्हणते वरचा नाही माया का मोळा उठला ते महाराज जम्मू करी गर्जना देखील नाही पंचांना वाघांची भाषा आहे जम्मू करी गर्जना ते उतरलं नाही तोपर्यंत ठीक आहे देव येतो कोणाला कोणाला कसं ना कसं आकळीतो 2 वर्षापूर्वी जागेवर डाळिंब होतं 120 रुपये किलो माणसंच नीट बोला ना बायकोला स्कूटीन पुरीला लुना बापन पोऱ्या धाब्यावर डोळे लाल देवाने मिटिंग घेतली तेल्या नावाच्या रोगाला फोन केला खंदूनच टाकली स्कूटी गेली नाही तुम्हाला काय पाहता मी खंदे पाहता काय तुमचं मोकळे झाले उरली होती तारट्याची ₹1 झाला जत्रा कमिटीचा अध्यक्ष देव येतो यंदा ज्यांनी रोपं टाकले ना कांद्याचे ते रोपकच पाहते दुपारच्या पारी यंदा सरकार दुष्काळ तुम्हाला शेतकरी द्याशी आणि याला सगळ्याला जबाबदार ते हवामान खाते ते भुकलं नसतं ना काही काय ते आता 1.5 महिना झाला आजारी पडले कणानं सुद्धा टीव्हीला सुद्धा पट्टीन हवामान खातच गायब झालं
नाही तर उन्हाळ्यापासून दणका उठवला 103%. इथं टाकून प्यायला पाणी नाही तुमचं 103%. देव येतो. शेतकरीलाही कडक टोप्या घालून येड्यावानी करायचं उसावालं. 2224 मिळायचे. देवानं मागच्या महिन्यात लगेच हुमनीला फोन केला. हुमनी 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 तिचं खरं नाव उनी. देवाने तिची गाठ घेतली. ती हुशार. ती म्हणली मी वरून नाही येणार. हा नालायक मला फवाराय बसलाय. मी खालून येते. आली ना खाली. मालक उसातला वेळ गेला. चैन वर फटकट पडला त्याच्या बोखांडीत. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस. माणसं एकटाच हसतो घरी गेलो. महाराज मी प्रत्येक क्षेत्रातला पोटकिडा आहे महाराज. आणि हुमनी का आली माहिती का? त्याला एक कारण सांगतो तुम्हाला. यावर्षी काय झालं महाराज, जून आणि जुलैमध्ये पाऊस पडला नाही, पण ढगाळ वातावरण. त्या शेतकऱ्याचा बिचाराचा दोष नाही. हुमनी येण्याला एकमेव कारण, त्याला वाटलं पाऊस पडन म्हणून त्यानं पाणी दिलं नाही. त्याच्याकडे पाणी होतं, पण बुवा लई झाला तर नुकसान होण्यापेक्षा ते वावर आकाश राहिलं ढगात. हुमनी घुसली खाट. आता खोडवाय ठुता येईन, सहाशे लावता येईन ना. खोडव्याला मुळच नाही राहिलं तर लावी तर कुठं. आणि हुमनी येण्याचं एकमेव कारण पाणी कमी पडलं. ज्या क्षेत्राला फुल पाणी आहे ना त्याला तो रोग नाही. आणि दुसरी कारण आहे, त्याला शेतकरी नुसतं भांगपतगिरी शेती नका करू. टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश ही जी तणनाशक आहेत यामुळे जमिनीतले जीवाणू संपले. जमिनीत ताकद राहिली नाही. तुम्ही शेताच्या बांधाला निराया कत्तर मारा, दुपारी जागा पोकळ होती. ती शेतीत काहीच राहिलं नाही. मला एक वर्ग श्रीमंत होत गेला आणि एक वर्ग गरीब होत. 11ला बाई कामाला येते, 5ला जाते. 200 रुपये रोज आहे. आता 4.5ला आणणार पडतो. आता 2-3 महिने 4.5ला आणणार पडतो. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. आणि ती एवढंच. तिला विचारलं, हात उचलती म्हणते तुझ्या कांद्याला आग लावा. आता लागेल ते. तिच्याकडे मोबाईल आहे. ती नवऱ्याला फोन करते, गवत नाही आला या. तोही सायकल येत नाही, गडी मोटरसायकल होती. त्याला 300 निघाला, 200, 500. आणि आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोचे. मायला मंडळ मजुरीला जाणाऱ्या बाया दिवाळीचा बाजार करून बसल्या. बोलून देत नाही. नव्या पिशा सगळी ती. 2 तास खाती दुपारा. मोबाईल आहे तिच्याकडं, घरात चार्जर आहे, TV पाहत चपात्या करती. झोपताना मालिका पाहती. माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती सकाळी. आपणच तिच्या घरी बिनतोंड धुतल्याच. आज काय करता येतं का काय? आजच्या दिवस या भाऊ राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणते सांगाल 10 वाजता चायला जमीन तो का नाही असं झालं. चालला गावात. मजुरीला जाणार आणि चांगल्या बागायतदारांना याच्यानं पैसे दिलेत महाराज. मजूर वर्ग सध्या सगळ्यात एकदम टाईट आहे. बोलून देत नाही ते. बरं नेऊन आणाय गाडी, आणाय गाडी, सोडाय गाडी. मग ते या ना ज्यांनी कांदे रोजानं लावाय दिले त्यांना विचार ना कसं काय. 6 वाफे होत्या तिकडे. त्याच्यात मोटर 3 किलोमीटर. त्याच्या कार्ट्याला लावलं मोटर चालू करायला. ते खोक्याजवळ गेलं आणि त्याला मोबाईल आला. त्यानं बटन चालू करावं का नाही. मोबाईलच्या गडबडीत परत वाफ्यात आली. केलं तुम्हाला पाणीच नाही आलं. अरे परत गेलं तर लाईट गेली. तुझी 6 बाया बसून राहिल्या बांधव. या मोबाईलांमुळं एक कार्ट दूध काढायला गेलं गायचं. मग बादली तर न्यावं का नाही. अख्खं दूध गेलं खाली. हो कानात वायरी घाली दूध. अरे काय त्या मोबाईलांची भिकार नाद लागल्यात कुठून काय. कोणी बोलानं, कोणाशी काही होईन. माणसं बोलानं. एसटीत कंडक्टर 20 मिनिटं त्याच्या पुढे उभा होता तिकीट काढ. तो असं करायचा. कंडक्टर वाटलं याला फिट येते बा थोड्या वेळानं होईन नीट. हाला नसतो. त्यानं गच्ची धरून उतरवलं होतं आम्हाला द्यायला आहे पैसे. काय मोबाईल. एक त्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढ. एक लगविला गेलो मोबाईल आला. मग चेन तर खोलावं का नाही.
ध्यानच नाही राहिलं ते अख्खं पाणी गेलं खाली रेंज गेली रेंज काय रेंज चला थोडं पुढं ते म्हणा पुढं जायचंच का आता शिकतो माणूस मिळालाय माणूस मिळाला आता वर काही नाही आणि त्या माणसाला हे दुःख होण्याचं एकमेव कारण तो गुतलाय काय डीजे लावायची गरज सगळं इथं आपल्याला गुतायचं आहे पण आपण गुतलोय माहित पप्पा तुला बोलतोय का तुझं नाव काय वा बस मुंबईचं दिसतंय मुंबईवाला ना लगेच अंदाज येतो एवढं डेअरिंग मध्ये बोललो मुंबईचं आपलं म्हणा तुला काय घे नाही आपलं जर असतं ना इथलं तुला काय घे नाही मा नाव काय असं याचं नाव आराध्य इथं आपल्याला थोडा किचकट मुद्दा शिकायचा आहे फक्त हे याचं नाव नाही याचं ठेवलेलं नाव आहे पुरावा त्याला असा आहे उपजलिया बालकाशी नाम नाही तयापाशी मारीला नावे खाऊ देत होते मग आता हा आराध्य कसा तयार झाला म्हणून दाखवतो पुढून येतो पटकन श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो नीट ध्यानात ठेवा श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो श्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि श्री संघ जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी बेवडीन खानदान माते होत असते बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मी चांगला वागून माझा पोऱ्यानं आलाय का आला तसं नाही टायमिंग हुकला का क्वालिटी खराब ती म्हणाली याला काही पुरावा आहे का पुरावा नंबर एक पुलश नावाच्या ऋषीने सूर्य अस्ताला जाताना संघ केला होता रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला आणि आदित्य नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संघ केला तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता आणि हिरण्यकश्यपूने नारायण महाराज संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आलता असं चालत नाही श्री ती वासना त्याच्या डोळ्यापुढे आली इथं होतो ती नाही काळजी करायची तो मेला आणि ते जाळलं जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे भाऊबंद आले आणि ती राख गोळा केली ती राख 2च टोकऱ्या होती त्यांनी ती राख पाण्यात टाकली पाया पण सांगतो पटलं तर हा म्हणा मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका नदी ही माता आहे मग काय करा ती राख तो गुणीत भरा 2 टोकऱ्यात आहेत ती राख घरी घेऊन या शेतात न्या खड्डा घ्या त्याच्यात टाका आणि त्या खड्ड्यात एक झाड लावा आई बापाची आठवण राहील झाड लावताना कोपऱ्याला लावा म्हणजे पुन्हा वायलं निघायला अडचण होणार आणि आंब्याचं लावू नका खुदाखुद्या होतील लिंबाचं लावा आंब्याचं लावलं आणि कैऱ्या आल्या का भाऊबंद उठले भाऊबंदला नालाय हो आंब्याला कैऱ्या आल्या का भाऊबंद उठले त्या बाजूची भांडी मग आता हे 7-8 वर्षापासून आंबे यायचं बंद का म्हणून झालं मारा आता आंबे येते नाही येतच नाही ऐका नाही यंदा झाला नाही ऐका आणि ते झाड जर तुम्ही ठेवलं आता काहींना ती गोष्ट पटणार नाही पण आई वडिलाची आठवण म्हणून एक झाड लाईल आणि शेतकऱ्यांना शक्यतो लिंबाची झाडं लावा का सगळ्यात जास्त ऑक्सिजन लिंब देतो आणि पिकाला तो गरजेचा आहे लिंबाची झाडं लावा तुम्ही आई वडिलाचं झाड लावलं काहींची आठवण राहील आणि नाहीतरी आपण काय आठवण ठेवली आई बापाची तुम्ही आई मी आई आज 3 रंगाचं लुगडं नेसून आईला मुलगा मोठा केला काय आपण दिला आपल्या आईला तुम्ही बारीक विचार करा फक्त आपण भारी मोबाईल वापरतोय आपल्या बायका चपला घालून चपात्या करतात आपली पोरगी बरमुडा घालून हिंडती आपलं पोर आता पुष्क पश आली एक पॅन्ट आली पुलुस्क काय ती पलस्का पुलुस्का पॅन्ट आली आहे महिन्यात खालून फिटे वर मोकळी तमाशातल्या राजासारखी पाहते काय करायचं काय आपण आपल्या आईला बसलेल्यापैकी 50% महिला कीर्तनात अशा निघतील आता राहू द्या 50% महिला कीर्तनात अशा निघतील का तुम्हाला स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही आता आत्ता 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 कीर्तनात बसलेल्या कोणत्या आईला वाटत नाही माझ्या अंगावर नातू खेळावा कोणत्या आईला वाटत नाही मी नातवाचा मुका घ्यावा कोणत्या आईला वाटत नाही मी नातवाला झोका द्यावा कोणत्या आईला वाटत नाही मी गाणं गुणगुणून त्याला झोपी लावा आज आईला मुलगा नातवाला हात लावायचा अधिकार नाही तुम्ही काय सुधारल्याची भाषा करता 50% म्हाताऱ्यांना बस फेकून भाकरीच घरात उगाच म्हातारी मरती नाही म्हणून जिवंत आहे नाही तर 50% माणसं मेल्यात जमाय काय म्हणणं तुमचं माणसं फक्त दिसतात ज्या म्हातारीची बायको लवकर गेली ना मारा बायको जाऊ नाही कोणची नाही 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 अख्खा वारा मिळाला तरी चालेल बायको जाऊ नये ज्या माणसाची बायको गेली महाराज
या गोष्टी बोलायच्या नाहीत. अख्खं आयुष्य त्याचं पारतंत्र्यात गेलं. काय म्हणायचं तुम्हाला? आला तर चहा आहे आणि आलं आंघोळीला पाणी तरी. ज्याच्या म्हाताऱ्याच्या बायको कशी असं मला बायको मरू नये अगोदर. महिला म्हणलं तुम्ही आमच्या अगोदर कधी जायचं नाही, आम्हाला एवढ्याला पुढे घाला माया सगळं, मग तुम्ही या, तुम्ही लवकर नका जाऊ. खरं सांग का महिला म्हणलं, ज्या म्हातारीची बायको गेली ना, मिळालं तर चहा आहे, त्याला विचारा तुम्ही कसं काय चाललंय, कसं काय चाललंय विचारून पहा. तो फक्त एकच म्हणतो बरं आहे. आता बरं नाही म्हणाल तर काय म्हणाल? मला सुनान खाली हाताखाली दिवस काढायचे म्हणजे एवढं सोपं आहे का? सुनबाईच्या हाताखाली जगणं म्हणजे तुम्ही खेळ समजलं काय? या काही गोष्टीचं स्वातंत्र्य नाही. किती भूक लागू द्या, नातू रडायला लागू द्या, घेऊन बसा. कोणला? सोपं आहे. हो, येईल तर चहा आणि येईल तर भाकर. मग तो मात्र म्हणतो चांगलं आहे. आता चांगलं नाही म्हणून तर काय म्हणून? पाण्यात राहून कुठं माशाशी वैर करता येतं का? सुनबाईच्या आणि पोराच्या हाताखाली राहायचंय. संध्याकाळी शेतातून आई शेतातून आली, डोक्यावरची पाठी आईनं खाली ठेवली, हातातली शेळी खुटीला बांधली, पाठीवरचं गवत शेळीला घातलं आणि आईला चूल पेटवायची होती. आता शेतातून आलेल्या बाईचा लुगडं पदर पावसानं ओला झाला म्हणून आईनं काय केलं बरं, तो पदर असा चुलीवर धरला दूर करून. का धरला माहिती आहे का? महिला म्हणलं तो पदर जर शेकला ना तर गरम होईल, म्हणजे मला लुगडं बांधवायची गरज येणार नाही, कारण मला उद्या आंघोळीला परत एकच लुगडे, मला लुगडे तर इनमीन दोन्ही. ती आईनं पदर शेकवला आणि गार लागलं म्हणून डब्यात हात घातला. मारा जरा सर्व्हिसवाली मंडळी नीट आहे का? लई गव्हर्नमेंटीत नका जगू तुम्ही. तुम्हाला वाटतं हे नाही 58 नंतर तुम्ही रिटायर होणार याचं भान ठेवा. महाराज शेतकरी माणूस कसाही जरी गरीब असला, जाऊ द्या तो किती गरीब असू द्या, पण तो त्याच्या आई बापाला उपाशी मारित नाही हे ध्यानात ठेवा. भाकर बाराला देईल त्याच्या घरात नियम पाळले जाणार नाही, पण उपाशी जाऊ द्या. 4 सुना सासू सून शिव्या देईल पण सासऱ्याला उपाशी झोपवणार नाही. या सर्व्हिसवाल्याच्या बायकांनी सासरे घरातच ठेवले नाही हो. यांच्या मेकअपला अडचण यायला लागली. शेतकऱ्याची बाई म्हणते जाऊ द्या, आता आम्ही सोडून कोण घालणार आहे? माग पुढे ती तोंडावर शिव्या देईल पण आरती का होईना सासऱ्याला नेऊन देईन. शेतकऱ्याची घरं ती, यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत नालायकांच्या आणि बापांना भाकरी नाही.